एक अखबार के लिए समाज को सच बताने का काम बिना डरे करना बहुत मुश्किल है। ऐसे समय में समाज को वार्ता भारती जैसे मीडिया आउटलेट्स की जरूरत है जो सच्ची खबरें पहुंचाए। ऐसा चन्नबसवेश्वर ज्ञानपीठ बेंगलुरु के श्री डॉक्टर चन्नबसवानंद स्वामी जी ने कहा। वार्ता भारती कलबुर्गी के कल्याण कर्नाटक एडिशन के लॉन्च के मौके पर बीदर के होटल कृष्णा रेजेंसी में हुई रीडर्स, व्यूअर्स और शुभचिंतकों की मीटिंग में बोलते हुए डॉक्टर चन्नबसवानंद स्वामी जी ने कहा कि कल्याण कर्नाटक इलाके में वार्ता भारती अखबार को और पब्लिसिटी मिलनी चाहिए। उन्होंने कहा कि ऐसे मीडिया आउटलेट्स की जरूरत है जो खबरें पहुंचाए और बिना किसी लालच या दबाव के समाज में सच्ची खबरें पहुंचाए। हम वार्ता भारती अखबार के रीडर्स और शुभचिंतक हैं। आज के हालात ऐसे हैं कि समाज तक सच पहुंचाना मुश्किल है। मीडिया और कोर्ट को इंडिपेंडेंट होना चाहिए, लेकिन उन्होंने चिंता जताई कि आज अखबार अपनी आजादी खो रहा है। बीदर यूनिवर्सिटी सिंडिकेट मेंबर विठल दास प्यागे ने कहा कि वार्ता भारती अखबार उन कन्नड़ मीडिया आउटलेट्स में सबसे आगे है जिन्होंने लोगों तक असली खबरें पहुंचाने की जिम्मेदारी ली है। उन्होंने कहा कि हमारे वेलफेयर एरिया में ऐसा अखबार होना खुशी की बात है। कर्नाटक बॉर्डर एरिया डेवलपमेंट अथॉरिटी के मेंबर डॉक्टर संजय कुमार अतिवाले ने कहा कि वार्ता भारती अखबार देश में समझदारी बढ़ाने और बेवकूफी को खत्म करने के लिए काम कर रहा है। वार्ता भारती अखबार के एडिटर इन चीफ अब्दुल सलाम पुट्टिगे इन्होंने कहा कि हम किसी भी कैपिटल लिस्ट के लालच में आए बिना वार्ता भारती अखबार को लीड कर रहे हैं। हम बिना डरे लोगों की समस्याओं को सरकार के ध्यान में लाने के लिए काम कर रहे हैं। लेबर लीडर गोमराव हन्ना ने कहा है कि वार्ता भारती अखबार को बढ़ावा देना चाहिए। उन्होंने कहा कि हम कल्याण कर्नाटक खासकर बीदर जिले में वार्ता भारती अखबार का स्वागत करते हैं और अखबार का सपोर्ट करते हैं। वार्ता भारती कल्याण कर्नाटक का 20 दिसंबर को सुबह 10:30 पर कलबुर्गी के एसएम पंडित रंगा मंदिर में रिलीज किया जाएगा। केपी न्यूज के कैमरामैन पपुराज का कवरेज। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूले। 22 ವರ್ಷ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿದೆ. ಈಗ 23ನೇ ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ ಬೀದರ್ ನೆನಪಾಯ್ತಾ ಅಥವಾ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ನೆನಪಾಯ್ತಾ ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ತೀನಿ. गुलबर्गा से वार्ता भारती पेपर का जो प्रिंट हो रहा है, ये हमारे लिए इस एरिया के तमाम लोगों के लिए बड़ी खुशी की बात है। ऐसे एक पेपर की इस एरिया को जरूरत थी। मैं अपनी शुभकामनाएं व्यक्त करता हूँ। ಭಾಗವಹಿಸಿ ತುಂಬಾ ಸಂತೋಷಕರ ವಿಷಯ. ಒಂದು ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಆವರ್ತಿ ಬಿಡುಗಡೆ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ವಾರ್ತಾ ಭಾರತಿಗೆ ನನ್ನ ಪರವಾಗಿ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಎಲ್ಲರೂ ಜನಧನ್ಯ ಆಗುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಭಾಷಣವನ್ನು ಕೇಳಿದೆ. ಈ ಕ್ಯಾಪಿಟಲಿಸಮ್ ಬಹಳ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಎಲ್ಲ ಜನರ ಮೇಲೆ ಅಂತ ಹೇಳಿ ವಾರ್ತಾ ಭಾರತ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ತರದ ನ್ಯೂಸ್ಗಳು ಬರ್ತವೆ. ಎಲ್ಲಾ ದಮನಿಯತರ ದಲಿತರ ಬಗ್ಗೆ ಆದಂತ ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಕೇಸ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಅಂತ ನ್ಯೂಸ್ಗಳು ಬರ್ತವೆ. ನಾನು ನೋಡ್ತೀನಿ ನಿಮ್ ಜಿಲ್ಲಾ ವರದಿಗಾರ ಚಿತ್ರಸೇನ ಅವರು ಯಾಕೆ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಸ್ಟೇಟಸ್ ನೋಡಿದಾಗ ತಕ್ಷಣ FIR ಅಂತ ಇರುತ್ತೆ. ಮೀಡಿಯಾ ಅದು ದೃಶ್ಯ ಮಾಧ್ಯಮ ಇರಬಹುದು, ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಧ್ಯಮ ಇರಬಹುದು, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಮಾಧ್ಯಮ ಇರಬಹುದು, ಅದು ಒಂದು ದೇಶದ ಪ್ರಗತಿಯ ಒಂದು ದಾರಿಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸುವ ಒಂದು ಅಂಗ. ಆದರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಗಮನಿಸಿದಾಗ ಸತ್ಯವಾದಿ ಮಾಡೋದು ಬಹಳ ಕಷ್ಟ ಇದೆ. ಸತ್ಯವನ್ನ ಸಮಾಜ ತಿಳಿಸೋದು ಕಷ್ಟ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಆಗಿದ್ದೇ ಬೇರೆ, ಟಿವಿಗಳಲ್ಲಿ ನೋಡೋದೇ ಬೇರೆ, ಅದಾಗ್ತಾ ಇರೋದು ಬೇರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಾಧ್ಯಮಗಳು ಯಾರ ಪರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾವು ಬೇರೆ ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಮಾಧ್ಯಮ ಇರ್ಬೋದು, ನ್ಯಾಯಬೆಲೆ ಇರ್ಬೋದು, ಇವೆಲ್ಲ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿರ್ಬೇಕು. ಸ್ವತಂತ್ರವನ್ನ ಕಳ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪತ್ರಿಕೆಗಳು. ವರದಿಗಾರರು ಎಷ್ಟೇ ಪ್ರಾಮಾಣಿಕರಾಗಿದ್ರು ಕೂಡ ಇನ್ನು ಇಂತಹ ನೂರಾರು ಜನ ಪತ್ರಕರ್ತರು ಸತ್ಯವನ್ನ ಸಮಾಜಕ್ಕೆ ತಿಳಿಸೋ ಸಲುವಾಗಿ ಇನ್ನೂ ತಯಾರಾಗಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಶಕ್ತಿ ಈಗ ನಾವು ವಾರ್ತಾ ಭಾರತಿ ಮೂಲಕ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಸಂಘರ್ಷ. ಅದಕ್ಕೆ ಒಟ್ಟಿಗೆ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ನಮ್ಮ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಭಕ್ತರ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇವೆ.